नमस्कार, मी युवराज. तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही. सध्या आपण माढा लोकसभा मतदारसंघात आहोत. माढा लोकसभा मतदारसंघ हा मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. 2014मध्ये मोदी लाट असताना देखील मोहिते पाटील या मतदारसंघात विजयी झाले होते. साहजिकच या सगळ्यांवर लोकांचा काय कौल आहे हे आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माहिती असते पण तुम्ही सांगत नाही. नाही काय नाही माहीत नाही. माहिती असलं तर दबाव आहे काय कोणाचा? नाही दबाव बिबाव काय नाही. बोलायचं नाही, माध्यमासमोर बोलायचं नाही, कोणी सांगितलंय काय? नाही काय नाही. तसलं काय ना अजून कोणीच आपल्याला सांगितलं नाही. बोलायचं नाही हे तर त्याला असलं काय नाही सांगितलं. आणि दुष्काळ तुमचं काय नाव काय तुमचं? फकरुद्दीन पीरसाहेब शेख. शेतीच का? हा शेती. काय इकडं लोकसभेचा माहोल काय म्हणतोय? लोकसभेत आता येईल की शरद पवार. शरद पवार, हो. धैर्यशील मोहिते पाटील, हा. निंबाळकर नाही येणार काय? नाही कसं काय? तसंच आहे हो. काय केलंय तिने? पाणी आणलं म्हणते ती. कशाला पाणी आणलंय? हाय का बोंबाला पाणी? 24 तास पाणी मग गोरे बोंबाला आणि 24 दिवसानं पाणी यायला लागले नळाला. 24 तासात पाणी, मला 24 तास पाणी, 24 दिवसानं पाणी यायला लागले. 24 तास पाणी असेल असं आश्वासन दिलं का? आश्वासन असंच देतात की सगळीकडे दुष्काळ जाहीर आहे. मान तालुक्यात दुष्काळ जाहीर आहे का? आहे का मान तालुक्यात दुष्काळ जाहीर? सांगा बरं, आहे का? सगळ्या पोडऱ्यांनी आहे घातली दुष्काळ जाहीर आहे. आपल्या गावाला आहे का दुष्काळ जाहीर? तुमच्या इकडे पाणी आणलं, दुष्काळ कसं काय जाहीर कर? कुठं आहे पाणी? प्यायला मुतायला पाणी आहे का? का नुसतं पाणी आणलं मग झालं नाव? पाणी अजून आलं नाही. नाही नुसतं दिशाभूल केली माणसांची. पाणी आलंय का? आल्यावर म्हणणार की आम्ही पाणी आलं. आणखी काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? रोहित लिंगे. काय करता? आता आय टीमध्ये. काय इकडं लोकसभेचा माहोल काय म्हणतो? लोकसभेचा माहोल नाही काय मग, पण फिक्स खासदार रणजित निंबाळकर. का बरं? कामाचा माणूस आहे आपल्या. कामाचं माहोल काय? काम काय 5 वर्षात खूप काम केलंय. पाणी आणलंय बरंच काही. इथे नाही, सांगोल भागात जाऊन बघा ना. सांगोलामध्ये आलं. सांगोल भागात जाऊन आता आपल्या मान तालुक्यात पण येईल. प्रोसेस चालू आहे. तुम्ही मानमधले का? मानमधले आम्ही इथले होतो. शेती आहे का काय? शेती नाही काय आम्हाला. नाही. पाणी आणलं, अजून काय केलं? बरेच कामे केली गोरगरिबांची. तरी सगळी कामे केली आता. सगळ्या ओलाला सांगायचं म्हणल्यावर लई. विरोधक म्हणतात देशात प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी आहे का? खरं आहे काय? नाही, बेरोजगारी कशाची? प्रचंड बेरोजगारी आहे. कशाची पण नाही. रोजगारी होऊ तरुणांना शिकून कामं नाहीत मिळत. शिकून काम मिळतात ना, मिळू शकतो. जॉब मिळत नाहीत म्हणतात विरोधक. जॉब 100%. महागाई आहे का देशात? महागाई नाही देशात. कसं नाही महागाई. आहे काय आता विरोधी पक्ष असतात ते म्हणतात महागाई भरपाटा वाढलाय, सगळं वाढलाय. कशाची महागाई? काय नाही ना. आजकाल सगळं महागच चाललंय ना. हा, मग तेच मागत चाललंय. महागाई चाललंय ना आजकाल. सगळंच महागच चाललंय ना. काय गोष्ट शेतकऱ्याच्या शेतमालाला कुठं भाव आहे? आहे ना, सगळ्याच भाव आहे. कुठं भाव आहे फक्त आता कांद्याला सोडायला सगळ्याच भाव आहे. सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही. ते काय आता प्रत्येकच्या वातावरणात होईल. सोयाबीनची बातमी बघा. 14ला किती होता गॅस? 14ला आता एवढं आठवत. 14ला 350, 4. आता 850 आहे. आता कमी झालाय. हां, कमी झाला आता. डबलच झालाय. नाही, 1150 होता. तुमचं काय नाव? अनिकेत लिंगे. काय करताय? मी लॉ करतो आता. बरं. मग तुम्ही कायद्याचे विद्यार्थी. मग तर बरंचसं माहिती असेल देशात. माहिती आहे बरं. विरोधक म्हणतात देशात लोकशाही नाही. खरं आहे काय? विरोधक म्हणतात ना. विरोधक आत्ता म्हणतात. विरोधक काही म्हणू शकतात ना. त्यांना आता दिले कायद्यानं, त्यांना ते दिलेलं आहे की काही मत मांडू शकतात, तसं ते मांडतात. आम्ही म्हणतो आहे 100% आहे. विरोधकांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं का जातंय? ईडी ही एक स्वावलंबी संस्था आहे. स्वायत्त संस्था आहे. ते त्यांच्या ह्याने करतात की 100%. आता तुम्ही मोदीची डिबेट पाहिलं असेल त्या दिवशी, तर 3% राजकीय नेत्यांवरतीच कारवाई झाल्यात. बाकी जे बिझनेस पण ते विरोधकांच्या ना. मग विरोध घोटाळा केला तर 100% होणार ना. तुम्ही आता दिल्लीचा घोटाळा बघितला केजरीवालांचा, 100% ते गावले. न्यायालयाने त्यांना सांगितलं की जे ईडीने कारवाई केली ती योग्य आहे, त्याच्यात आम्ही काहीच आक्षेप करू शकतो. न्यायालयाने सांगितलं असं. हां, त्या दिवशी स्टेटमेंट दिलं दिल्ली हायकोर्टाने की जे ईडीने पुरावे दिलेत त्यामुळे त्यांना जामीन भेटू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही म्हणू शकता विरोधक काही म्हणू शकता. विरोधक त्यांना आहे अधिकार, ते बोलू शकतात. पण मग सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांवर एका पण कारवाई कशी नाही? हा विरोध, हा तर प्रश्न आहेच ना. 100% प्रश्न. आता सत्ताधाऱ्यांच्या कुठे भ्रष्टाचार असेल तरच असेल ना. पण मग ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांना कारवाई झाली, ते परत भाजपमध्ये गेले की? भाजप आज
त्यांच्यावर कारवाई चालू आहेत, कुठं त्यांना क्लीन चिट दिलेले आहेत? ते पक्षात घेतलं ना त्यांना. घेतलं म्हणजे आता पक्षात आले म्हटल्यावर घेतलंच पाहिजे ना. तुम्ही बांधताना व्यवस्थित मांडा असं मला वाटतं. मोदी एका सभेत म्हणाले भीम UPI आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने आहे. खरं आहे काही? आहे त्यांचंच नाव दिलं तुम्ही पहिल्यांदा कसं स्टँड काय दिलं ना? बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे भीम UPI असं थोडक्यात स्टँड दिलं होतं त्याला, की ते नाव दिलं होतं. भारत इंटरफेस तुम्ही काही जोडू शकता एखाद्या नाही, ते रियालिटी सांगतो. रियालिटी आहे पण Reality भीम. असं पण धरा ना तुम्ही. रियालिटी काय घेता? रियालिटी ठीक आहे. नमस्कार, काय नाव? नितीन कलडोन. काय करता? व्यवसाय. व्यवसाय करता. काय होतं इथं माहोल काय लोकसभेचा? लोकसभेमध्ये इथं माहोल म्हणजे निंबाळकर निंबाळकर मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम करताना, कार्य करताना दिसतात. कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना की एकदम सगळा एरिया पूर्ण होत नाही, पण एक स्टार्टअप कुठून तर होत असतो, तर थोडाफार कालावधी जात असतो. तर इकडे निवडून आल्यापासून आलते का इकडं? हो, आमच्या आय थिंक 6-7 वेळा आलो. खूप वेळा आलो. कुठलं गाव तुमचं? तेच मसवड. हो हो. विरोधक म्हणतात देशात प्रचंड महागाई आहे. खरं आहे? नाही, विरोधकाचा आम्ही विचारच करत नाही. तुम्हाला काय वाटतं, आहे का महागाई? महागाई नाहीच. नाही महागाई नाही. उत्पादन सोर्स पण तशा त्या प्रमाणात आहेत. लोकांना येणारं इन्कम पण त्या पद्धतीचं आहे. बरं. होय. मोदींनी देशात काय विकास केला का? भरपूर काय केला? बरंच अल्टिमेट चेंज केले. काय काय केले हो? भरपूर केलेलं आहे. तरी 2-4 कामं सांग. बरं, 2 कसं रोड डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन कंपन्या, बिझनेसमॅन, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी, असं बरेच मार्केटमध्ये ते घेऊन आलेले आहे. जगभरात नाव झालं मोदी. होय, 100. मोदीमुळे देशाचं नाव झालं. देशाचं नाव झालं. अजून काय सर सांगतील राहिले. आणखी काय झालं? जगभरात देशाचं नाव झालं मोदींमुळे. आणखी काय? आता या रशिया युक्रेन युद्ध चालू होतं त्यावेळेस आपली बरेचसे लोक अडकली होती. ह्याच्या अगोदर वेगळ्या ठिकाणी युद्धातील लोक अडकली होती. अशा वेळेस मोदीशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नव्हतं. आणि नसते तर आले नसते ते. शक्य झालं नसतं. ह्याच्या अगोदर किती वेळा अडकली लोक आणली की, पण लोकांना त्रास झाला ना खूप. ॲक्च्युली कसं आहे, जगात जे आता स्थान आहे, आपण अमेरिकेत जरी लोकांना विचारलं तर पूर्वी जे वागणूक मिळत होती आणि आता जी वागणूक मिळते जगात म्हणजे आपल्या इंडियनला, तशी याच्या अगोदर नव्हती मिळत. याचं खरंच श्रेय मोदींना जातं. बरं. ठीक आहे, विरोधकांचं काम असते नावं ठेवणं, विरोध करणे, पण प्रत्यक्षात जे दिसते काम 10 वर्षाचे काम दिसते, यापूर्वी कधीच झालं नव्हतं. अजून 51-52ला पूर्वी पहिले इलेक्शन झालं त्यावेळेस बी काँग्रेस म्हणत होतं आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, वीज देऊ, पाणी देऊ. आज बी तेच सांगतायत. म्हणजे 50-60-70 वर्षात काय झालंच नाही का? पाणी अजून पाण्यावरच लोकांना, रस्त्यावर आणि वीजवर, ह्याच्या पलीकडे काहीच नाही लोकांना. आता काँग्रेसचा तुम्ही वाचला का जाहीरनामा? नाही वाचलं. त्याच्यात कुठं म्हटलं त्यांनी काँग्रेस रस्ते देऊ, वीज देऊ? आहेत ना, ते सांगतातच ना, भाषणात रोज सांगतात ना, आम्ही वीज देऊ, रस्ते देऊ, पाणी देऊ, सांगतातच ना. तेच आहे ना बेसिक. अजून तुम्ही बेसिक सुविधेच तुम्हाला बसताय. आता त्या जग कुठे चंद्रावर गेलं, मंगळावर आपण यान पाठवलं, आणि अजून तुम्ही हेच सुविधा बेसिक 52च्या इलेक्शनला ते सांगितलं तेच आज सांगताय. म्हणजे आणि खरं 2014पासून लोकांना स्वप्न मोदींनी दाखवली की बाबा आपण ह्याच्यापेक्षा काही बरंच करू शकतो जगामध्ये, किंवा देशाचा विकास बरं शकतो. की स्वप्न ज्यावेळेस मोदींनी दाखवले तेच लोकांना खरं कळलं की आपण खूप मोठं होऊ शकतो, आपला देश अजून विकास होऊ शकतो. ह्याच्या अगोदर आपण ह्याच्यात वीज, पाणी, रस्ते ह्याच्या पलीकडे गेलोच नव्हतं. आणि भविष्याचं आहे की मोदी असेल तर भविष्य आहे. बरं. 2047चे ज्यांनी जे हे केलं की बाबा आम्ही विकसित देश होऊ, खरंच होऊ शकतो. त्या दृष्टीने पाऊल टाकतायत मोदी. हो, मोदीशिवाय कोणी करू शकत नाही. मोदी 14ला म्हटले होते शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू, गॅस कमी करू, पेट्रोल स्वस्त करू, 2 कोटी रोजगार देऊ. यातलं काय झालं का? 2014ला तुम्ही बघितलं, 13ला तर गॅसची किंमत किती 900 रुपयेच होती. आज कुठं होती? 900 होती. तुम्ही बघा ना गॅसची किंमत किती 2014ला, ज्यावेळेस मनमोहन सिंगची शेवटची झाली ना, त्यावेळेस 2014ला 800-900च्या आसपास होती. आज बी तेवढीच आहे. तुम्ही बघा ना, तुम्ही उघडून बघा, प्रतिसाद पण सांगा. मोदी कमी करतो म्हटलेले. अहो, कालांतरानं आता कसं असतं माहिती आहे का, महागाई ही काय, तुम्ही त्यावेळी चलन छापतात, चलनाची संख्या वाढल्यानंतर ती महागाई आपोआप वाढत असते. आणि आता जे शेतकऱ्याचा मालाला पण भाव मिळाला पाहिजे ना, वाढवून मिळालं पाहिजे ना. तो कमीच होत चाललाय. मला ते सांगतो की जे खताच्या किमती वाढत आहेत, खात्याचं सगळं मान्य आहे, पण परिस्थितीनुसार ते बदलच पाहिजे ना. भाव पण मिळाला पाहिजे ना. भाव मिळणार की आता त्यांनी MSP मंजूर केलेली आहे ना. कधी केली म्हणून? मागच्या जे आंदोलनाच्या वेळेस त्यांनी MSPला मान्यता दिलेली आहे. हां,
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायलाच पाहिजेत. मोदींनी काय काय आश्वासनं दिली होती तिथं तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे ना. हे बघा आमचा काय संबंध नाही. हे बघा आम्ही काय कुठल्या पक्षाचं किंवा कुठलं हे नाही, आम्हाला जे जनरल दिसतंय ते सांगतोय. आम्ही काय कुठल्या पक्षाला हेच म्हणत नाही घ्यायलाच मत द्या त्याला द्या. आम्हाला पर्सनली जे काय वाटतं की देशाचा विकास काय झाला हे झाला त्या संदर्भात आम्ही बोलतो. ॲक्च्युली असं नाही की आमचं काय मोदी घरी आम्हाला काही करून देत नाही किंवा कुठला राहुल गांधीचं आमचं काय हार्डवेअर आहे किंवा काँग्रेसचं आहे असं बी नाही ना. आम्हाला जे दिसतंय देशाचा जो विकास दिसतोय आमच्या नजरेत जे बदल दिसतात त्यानुसार आम्ही सांगतो की मोदी आहे तर भविष्य आहे. मोदींनी विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले नंतर त्यांना आपल्या पक्षात घेतलं हे योग्य वाटतं का तुम्हाला? हे बघा हे राजकारण आहे, ह्यात सगळ्या गोष्टी होत असतात. सामदाम दंडभेद होत असतं. ह्याच्या अगोदर बी मनमोहन सिंग CBIचा वापर केलाच होता. हे राजकारणी करतच असतात वापर सगळे. आणि जरी भलं केला असेल किंवा नसेल जे काही न्यायालयीन प्रक्रिया चालू असेल ते न्यायालयाच्या गोष्टी न्यायालय करत राहील. जे ते प्रक्रिया असतात ते होतच राहणार आहेत. आपण काय जे योग्य वाटते ते आपण निर्णय घेतला पाहिजे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव शेखर विरकर. आपण काय करता? शेती. किती आहे शेती? शेती आहे 10-12 एकर आहे. काय आहे रानात? आता काय मका ऊस. मका ऊस. थोडंसं पाणी कमी आहे आता दुष्काळाचं सावड सगळीकडेच आहे. पिकं काय काय असतात? पिकं मका ज्वारी बाजरी गहू. आहे का शेतकऱ्याला चांगले दिवस आले? चांगलेच दिवस आहेत. आता मला वरच्या लेवलच्या राजकारणावरती बोलायचं नाही आपल्याला. आपण मानदेशापुरतं बोलूया. ह्या मानदेश म्हणजे काय मान खटाव इकडं फलटणचा काय भाग इकडं सांगोला ह्या भागाला पावसाशिवाय पाणी बघायला भेटत नव्हतं. म्हणजे पाट मार्गानं किंवा कॅनॉलनं पाणी केव्हा बघायला भेटलं नाही. ज्यावेळेस ह्या तालुक्यावर जयकुमार गोरेभाव आले आणि त्यांना साथ म्हणून रणजितदादा निंबाळकर जेव्हा इथं आले त्या जोडीने एवढं काम केलं आहे की आत्ता तुम्ही जाऊन बघा सांगोला बघा हा मानचा वरचा भाग बघा दुष्काळच नाही. म्हणजे काय भागाला आता कसं आहे आबाळ फाटलेला आहे सगळं तुम्ही हे करू शकत नाही त्याला वेळ द्यावा लागणार. कॅनॉल आला पाणी आलं. आता काय महाभाग पहिल्यापासून म्हणत होते की ह्या पाणी आहे का आता कॅनॉलला? पाणी चालू आहे. आता काय थोडंसं धरणंच रिकामी आहेत काय करणार पावसाचं म्हणजे पाऊसच नाही ना. काय महाभाग म्हणत होते की ह्या मानदेशाला पाणीच म्हणजे हा भूभाग व्यवस्थित नाही सरळ मार्गे नाही ह्याला देऊ शकत नाही आपण. पण ह्या म्हणजे ह्या थोडक्यात जय विरूची जोडी आहे ही तुफान सुटलेली आहे कोणाला ऐकत नाही. त्याच्यामुळं आता अजून थोडासा कालावधी जाईल पण हा शेवटचा दुष्काळ असेल ह्या मान देशासाठी. त्यासाठी आपल्याला रणजितदादाला आम्ही कसल्याही परिस्थितीत लोकसभेला पाठवणार. त्यात काय भाग लोकसभेला निंबाळकर जाणार. हां आम्हाला देशाच्या राजकारणाशी काय घेणं देणं. ह्या मानदेशाला काय पाहिजे पाणी पाहिजे. दुष्काळी भाग आहे ह्याला पाणी महत्त्वाचं आहे. पाणी पाहिजे आणि ते पाणी देण्याचं काम हे जयकुमार गोरेभाऊंनी आणि रणजितदादांनीच केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कोणीही केलेलं नाही. महागाई आहे का देशात? ते काय त्याच्यावर आम्हाला बोलायचं वाटतं काय का? आम्हाला काय पाहिजे आम्हाला मानदेशाला पाणी पाहिजे ते आम्हाला आमच्या दोन्ही नेत्यांनी दिलेलं आहे. त्याच्यावरती आम्हाला बोलायचं. तुमच्यावर काय परिणाम पडत नाही? हां तुमच्यावर काय परिणाम पडत नाही का महागाई? बघा आम्हाला पाणी आलं आमची शेती पिकली महागाई शेतीचं खतं मागले त्याचा परिणाम पडत असेल ना शेतकऱ्यांना? आता तुम्ही शेतीची खतं मागलीत तर आज मका 2200, 2300, 2500वर जाते बरोबर आहे विक्री. असा विषय आहे ना. ठीक आहे थँक्यू. शेती किती आहे शेती? शेती आहे 5 एकर. 5 एकर. काय आहे आता रानात आता सध्या काय नाही पण पाणी आलेलं आहे. पाणी आले? हां पाण्यामुळं नाही का? नाही मशागत करून ठेवलेलं आहे पाण्यामुळं थांबलेलं पण आता पाणी आले. कॅनॉलला पाणी आलं? कॅनॉलला पाणी भाऊनी पाणी सोडलेलं आहे. कधी कधी येतं पाणी कॅनॉलला? कॅनॉलला पाणी येते की साधारण 3-4 महिन्यातून येतं. 3-4 महिन्यातून एकदा? हो. मग एकदा कॅनॉलला पाणी आल्यावर होतं का शेतीत पाणी कमी पडत नाही? शेतीला पाणी कसं आहे ते वातावरण पाणी वरून असेल तर खाली येईल ना. वर धरणात तर पाणी पाहिजे ना सोडायसाठी. जयकुमार गोरे म्हणले होते इथं 24 तास पाणी देणार मी. हा चालू आहे ना पाण्याचं काम चालू आहे ना. चालू आहे का? चालू आहे काम. 80 कोटी रुपये मंजूर केले आहेत जल जीवन मिशनमधून. काम चालू आहे. एकंदरीत चांगलं काम आहे. काम चांगलं आहे त्यांचं. कामात कुठेही काय कसलीही हरकत नाही. निंबाळकर आलते का कधी निवडून आल्यानंतर? सारखे येतात भरपूर वेळा आले. देशात महागाई आहे का? जाणवत तर नाही बरं का
ज्या प्रमाणात लोक बोलतात महागाई महागाई, पण जाणवलं तर नाही. लोकांकडे ज्या प्रमाणात महागाई त्या प्रमाणात लोकांकडे पैसाही वाढलेला आहे. तेवढ्या प्रमाणात लोकांकडे गाड्या वाढलेल्या आहे. संपूर्ण लोकांकडे म्हणजे नुसतं ही कालवा करणार आहे ती महागाई महागाई महागाई, पण त्या प्रमाणात तर जाणवत नाही महागाई. खत खरेदी करताना सरकार 18% GST घेतं शेतकऱ्याकडून. हां, तेव्हा काय बोलायचं आहे? त्याविषयी नाही काय बोलायचं. का म्हणून घेत असतील शेतकऱ्याकडून काही GST? त्यांचं ते ठरलेलं असेल ना, रूल्स रेग्युलेशन काय असतील ना. बरं. हां, शेतकऱ्याला हमी भाव पण मिळत नाही. कोण म्हणतो मिळत नाही? नाहीच नाही मिळत. कशाला मिळत नाही? तुरीला नाही, सोयाबीनला नाही. सोयाबीन सोडलं वगैरे, सोयाबीन 1-2 गोष्टी सोडल्या तर बाकीच्याला मिळतंय ना. ऊसाला मिळतंय, त्याचं का तुम्ही सांगत नाही ना? बरोबर आहे ना. ऊसाला ऊस FRP वगैरे कायदा लागू केलेला आहे, त्याला मिळतंय ना. बरोबर आहे. शेतकऱ्यांना काय म्हणजे अडचण नाही. शेतकऱ्याला काय अडचण आहे? शेती का? हो शेती किती आहे शेती? 10-12 एकर. 10 एकर. कोण इथं काय वातावरण आहे काय लोकसभेत? नाही काय नाही. माड्यात वातावरण काय म्हणतंय लोकसभेत? निंबाळकर का मोहिते पाटील? तुतारी. तुतारी. राष्ट्रवादीचं सीट लागणार. हो शरद पवार. शरद पवार. का बरं? खडके 1 नंबर पर्याय बसूनच आहे. होय. निंबाळकर आलते का निवडून आल्यापासून? अजूनपर्यंत नाही. शरद पवार 2 वेळा येऊन गेलं. इथं तुमचं मानमध्येच का? मानमध्ये खडकी. मग सोडायचं का तुमचं? हो हो खडकी. खडकी पाठव. बरं. आणखी काय महागाई आहे का देशात? भरपूर. पेट्रोल किती येते? 50 रुपये. 50 आहे का एवढं? हो. बरं. अर्धा लिटर असेल? हां, काय अर्धा लिटर? अर्धा लिटरला 14ला किती होतं पेट्रोल? 14ला होतं 70 रुपये. महागाई लय झाली. शेतकऱ्याला भाव मिळतोय का? नाही भाव बी नाही काय नाही. आणि पवारसाहेब सरकार येत नाही तर काय होऊ शकत नाही. पोरं कागद होतच नाही. ते एक बारच केलं पवारसाहेब कृषी मंत्री होता, त्याच्यानंतर कोणी करू शकत नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी? हो, पवारसाहेब सरकार आलं तरच करू शकतात. बरं. दुसरं कोण करू शकत नाही. काय नाव तुमचं? 5 एकर. 5 एकर. काय होईल इकडं? इकडं आता काय सांगू शकत नाही तसं. आता कसं आहे नेमकं, आता कुणाला काय मिळत आहे काय बोलू शकत नाही आपण. निंबाळकर मोहिते पाटील आमने सामने आहेत. आता दोघं चालले दोघांचे आता, पण दोघात कसं होतंय ते काय मतदान झाल्यावरच कळलं. आता असं मतदान झालं. तुमचा काय अंदाज आहे? माझा अंदाज तर काय आता तर सांगू शकत नाही. अंदाज असतो ना मतदारांना? नाही, काय अंदाज आहे तेव्हा? प्रत्येक जण असं बोलतंय ना, असं त्यामुळे अंदाज सांगू शकत काम नाही. केलं निंबाळकरांनी? कामं तर केलीच की. आता हे मान तालुक्यात पाणी आणलं, हे सगळं केलेलं आहे सर. पाणी कधी सुटतं कॅनॉलला? आता आपल्याकडे तर आमच्याकडं वरती तर अजून पाणी नाही अजून. इथून इकडे मसवडच्या खाल्ल्या भागून पाणी चालू झालं आहे आता. पण कधी म्हणजे महिन्यातनं 2 महिन्यातनं 15 दिवसातनं? 2 महिन्यातनं सुटते आता इकडे. पाणी याचा विषयच नाही. काय नाव? कासलिंग रुपनवर. काय करता? शेती. किती आहे शेती? 20 एकर. 20 एकर. काय आहे रानात? आता काय नाही, पाणी नाही. पाणी नाही? आता कॅनलला पाणी आलं म्हणत? तिकडे आलं, इकडे नाही आलं. काय केलंय का गोरेंनी या मतदारसंघात? नाही काय केलं. निंबाळकरांनी नाही, काहीच केलं नाही. काहीच नाही. काय होईल काय माहोल आहे? तुतारी वाजणार. का बरं? पवारसाहेबांनी कामं केलेली. पवारसाहेबांनी कामं केलेत. कर्जमाफी केलेली आहे, ही केलेलं आहे, बरंच उद्योग केले पवारसाहेबांनी. विरोधक म्हणतात देशात प्रचंड महागाई आहे का? खरं आहे काय? खरंच आहे, महागाई आहेच की. 30 रुपये 70 रुपये पेट्रोल 105वर नेलं. बरं. 60 रुपये डिझेल 98वर नेलं. 300चा गॅस 1100वर नेला. बरं. 18% GST आहे हातावर. 1 लाखाचं खत घेतलं की 6000 रुपये देतात, आणि 1 लाखाचं खत घेतलं की 18,000 GST भरावं लागते. म्हणजे 3 पट आमच्याकडून घेतात. 12,000 लॉस होते. 12,000 लॉस होतो. मला 2 लाखाचं खत लागतं वर्षाला. मग मला 6000 देतात आणि 36,000 माझ्याकडून घेते. औषधं खत लागतं. 36चं दूध 25वर आलं जर्सीचं. 36 रुपये कधी दर होता? 2000 जोपर्यंत उद्धव ठाकरे सरकार होता 36 रुपये दर होता. तो आता 25वर दर आहे. पिंडीचं पोतं मात्र तिथंच आहे. पिंडीचं पोतं आता 1750 रुपयाला आहे. कसं दूध घालाय सांगा, परवडणार कसं शेतकऱ्याचं? अजित पवार राहिलेच कुठं? 4 जागा घेतल्यात. 4 जागा तर फक्त दिल्यात त्यांना. ती काय ईडीच्या भीतीने गेल्या. ती काय ईडीच्या भीतीने गेले? ईडीच्या भीतीने गेली. ते काय होतं? काय आरोप होता त्यांचा? सिंचन घोटाळा. सिंचन घोटाळा? हां. कुणी केलेला? घोटाळाच नव्हता ना. मग आता कुठं गेला घोटाळा? आता घोटाळा कुठं आहे? त्यांच्याकडे गेल्यावर सगळं शेपी बिडी गेली, सगळं गेलं. शिडी गेली, बाहेर असलं की ईडी. हा विषय आहे. इथं काय होईल? धैर्यशील मोहिते पाटील की धैर्यशील मोहिते निंबाळकर? 2 लाख मतांनी. 2 लाख मतांनी येणार.
तुमचं कुठलं गाव? मसवड. मसवड. काय म्हणताय? कारखाने कोण खाल्लं ती पण सांगा की. कुठलं कारखाना? तहसीलदार कुठलं काय केलं ती सांगा की. कुठलं कारखाना? ते अजितदादा म्हणते ते अजितदादा भ्रष्टाचार आहे सिंचन. मग 10 वर्ष तुम्हाला अजितदादा कसं चाललं? आताच कसं का अजितदादा आता विकासाच्या मागे गेल्यावर तुम्हाला आता कळायला लागलं का? काय म्हणतात? 10 वर्ष तुम्हाला 10 वर्ष कसं चाललं? दादा क्लिअर दादा आम्ही कुठं भ्रष्टाचार म्हणतो तुम्हीच म्हणतो आरोप नाही आरोप ते म्हणतायत आरोप आम्ही अरे मग तुम्हाला 10 वर्ष अजितदादा चाललेच कसे? तुम्हाला 10 वर्ष अजितदादा 10-15 वर्ष चाललेच कसे? ते म्हणतायत आरोप आम्ही केले नव्हते. कुणी केले आरोप? ते म्हणतायत भाजपने आरोप केले. भाजपनं नाहीत आरोप केले. भाजपनेच केले. भाजपनं नाहीत आरोप केले. फडणवीस कोणाच्या पक्षात? सांगा उघडकीस आणा तुम्ही. तुम्हाला 10 वर्ष चालत होतं ना आता तुम्हाला दंड हे व्हायला लागलं का अजितदादा विकासाच्या दृष्टीने गेले? नमस्कार. नमस्कार. काय नाव? अशोक पिशे. काय करतात संघात? काय माहोल आहे इथं? तुतारे. माड्यात तुतारे. तुतारे. का बरं? हां काय तुतारेच काय काय ना दुसरं कोणी काय केले? आता पहिला खासदार होता तो कोणाला जनतेला माहीत बी नाही खासदार आहे का नाही ते. कुठला खासदार? कुठला लिंबाळकर होता ना पहिला फलटणचा तो जेव्हा इथं निवडून गेला त्याच्या इथं कुणाला माड्यात दिसला का तो? दिसला कोणाला माड्यात? नाहीत आले कधी? रोज येतो. कधी आलते का माड्यात? आलते इथं आलते मसोडला असते समजेड असते माडे शरद पवार मोहिते पाटील खासदार होऊन गेले कधी एकदाही फिरकले नाहीत. जसे रणजित दादा सारखे मान तालुका वगैरे माड्यात भरपूर त्यांनी कामं केलं. भरपूर वेळा फिरतात ते. तसं पवार साहेब एकदा फिरकले नाही मोहिते पाटील एकदा फिरकले. पवार साहेब पाणी येणार नाही म्हणली मान खटावला. पवार साहेबांनी ज्या टायमिंगला पवार साहेब माड्याचे खासदार होते ना ज्या टायमाला दाखवा फक्त पाणी दाखवा आणि 1 लाख रुपये न्या. पवार साहेब जेव्हा माड्याचे खासदार होते ना तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी केली होती. कोटीची त्यांनी कर्जमाफी केली ती माड्यात एका टायमिंगला. कशावर साडे केलं तर एकदम शेतकऱ्यांना मोकळे केलं होते त्यांनी पवार साहेबांनी. फडणवीसने कर्जमाफी केली. फडणवीसने कर्जमाफी करा बायकोला आण हे आण कागद आण आधार कार्ड. काय नाव? हिरापा कोडलकर. काय करता? काय शेती करतो. काय आता रानात? रानात काय दगड आहे ती? पाणी नाही काय? पाणी हसल्यानं काय करायचं? पाणीच नाही तर करायचं काय? पाणी तर आणलं म्हणतात तिकडं कुठं? गोरेंनी. नाही कुठं शिवारात नाही कुठं आणलंय? कुठं कुठं आहे पाणी? आंधळीत आले हिथं काय करायचं? इथं आहे का? प्यायला पाणी नाही माणसाला. डीपी सोडवले की आहे दामा. डीपी सोडवले की पाणी प्यायला माणसाला नाही आता. इस्लामपूरचं पितोय. माणसाला नाही पितोय. खरंच पाणी 12 नाही. दिवशी पाणी येतंय. 12 दिवशी नाही वर्षातनं 2दा पाणी आम्हाला आलंय प्रशासक काय? बरं का? आता प्रशासक काय 3 वर्ष झालं प्रशासक काय? वर्षातनं 2दा पाणी आलंय आम्हाला. करायचं काय? वर्षातनं 2दा कॅनोलला टँकरला. टँकर. हा कॅनलचं कुठं बघाय पाणी शिवारात नाही हिरीला पाणी नाही असलं झालंय परिस्थिती. आणि मग तर कशी येणार ते? निंबाळकरांनी काही काम केलंय का इकडं? कशाला आम्हाला निंबाळकर माहीतच नाही ना. निवडून आल्यापासून आले नाहीत का? निवडून आल्यापासून माहीतच नाही. पवारांनी काय केलंय का या मतदारसंघात? पवारानं तुम्हाला सांगू का कसं कसं त्याचे या बोजलिंगाला रस्ता दिला कुठं केंड दिली कुणाला काय दिलं तसं त्याचं काय माहीतच नाही. बरं का? तसं त्याचं लिंबाळकराचं काय माहीतच नाही काम. मासावडीच आहे. आता जे पाण्यावरचे चाललं नियोजन आहे आता पाणी योजना जी चालू आहे त्याला वेळ कामासाठी जरा वेळच लागत असते. ह्याच्या अगोदर 2.5 वर्ष सरकार ठाकरे सरकार होतं त्यावरती पाण्याचा विषय सोडून द्या ह्यांनी निधीसुद्धा यांनी थकून ठेवलेला. आमच्या आंदोलन करण्याची वेळसुद्धा आली होती. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांची किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं जसं आमचा टेंडर वगैरे निघालेला आहे पाणीसुद्धा चालू आहे. आणि काम जर बघितलं तर आमच्या गावाकडे साईड थोडे येऊन बघा पलीकडे बघा की कुठलं गाव? मासावडीच्या पलीकडे कारगिल साईडकडे बघा. आणि पाणी कुठं आणणार? त्याच्यामध्ये आता सध्या पाईपलाईन चालू आहेत. पाईपलाईन टाकलेलं आहे. काही दिवसामध्ये येणाऱ्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये पूर्व भाग आपल्या इकडूनचा भाग पूर्ण पाणीदार दिसणार आहे ऊस भेटणार आहे आपल्याला. त्यामुळे हे सरकार जे अगोदर होतं त्यांनी आमचा निधी काय दिला नव्हता निधी काय कुठला दिला नव्हता आपल्याला. त्यामुळे इथं 100% आदरणीय रणजितदादाच खासदार राहतील आणि 100% राहणार आहे. जमीनच राहणार नाही तर पाणी कुठे येणार आहे? जमिनीतच काय नाही राहणार. एमआयडीसी जमीन जाणार आहे. हा असं त्यांचं एमआयडीसी नको आहे ना आम्हाला. विकास नको. विकास द्या ना तुमची जमीन करा ना विकास. तुम्हाला कोण नको म्हणला विकास करायला? बरोडीला करा ना. 500 एकर जमीन आहे. पाणी आहे कॅनलचं पाणी आहे तिथं पाणी आहे तिथं म्हणजे आंधळी धरण आहे तिथं पाणी ना फिनी इथं काय करायचं एमआयडीसी? जाऊ द्या ना तिकडे बोरवडेला हाय जागा सगळं मोकळं मैदान आहे बोरवडेला. इतकर शेतकरी जगतोय कस तर त्याचे पोटा पाय आणि सगळ्यात
MIDC आहे ते जिल्ह्यात आहे त्या धनगर समाज क्षेत्रातच का धनगराचं क्षेत्र गावतोय का ह्यांना का कुणाचं गाव ना दुसरं क्षेत्र मराठ्याचं गाव ना कुणाचं गाव ना फक्त धनगराचं गाव धनगराच्या आयला गोडा लावा गावतो बघ. पण शेतकऱ्यांनी सह्या केल्या असतील ना? नाहीत केले, कुणीही सही केली नाही, सगळ्या विरोधात सही आहे शेतकऱ्यांच्या. मग तरी कशी होणार MIDC? असं दांडगाव्यानं चाललंय. मला 14 दिवस आत ठेवलं होतं, मी विरोध केला MIDCला म्हणून. काय बोलताय? कधी? 2000 आत्तामध्ये 6 महिन्यापूर्वी दिवाळीला अटक केली ती? 14 दिवस आत होतो जेलमध्ये. MIDCला विरोध 14 जण आत होतो. MIDCला विरोध केला म्हणून. माझ्या रानात मी मग आंदोलन केलं, माझी मोजणी मला न नोटीस करता मोजणी कशी करताय म्हणून तुम्हाला अटक केली? 14 दिवस आत होतो. खरं आहे काय? आंदोलन करायचं तर आपल्याला मूलभूत अधिकार आहे ना? आहे आता ती बाबी हा वेगळे आहे, राजकारण हे वेगळंच आहे. त्यामुळं जो काय दिल्लीत आता शेतकरी आंदोलन करतायत, त्यांना काय अधिकार नाही का आंदोलन करायचं? आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मुळात काय विषय आहे, हा विषय वेगळा राहतो, राजकारण वेगळं ठेवायचं. आणि जो आंदोलन आम्ही करतो आंदोलन, ते करतं आंदोलन, तर दुर्दैवाने कुठली कारवाई चुकून झाली असेल किंवा आम्हाला माहीत नाही, पण ते परंतु कारवाई होत असताना सगळ्या कारवाई होत असते ती, त्यामुळे तो मतभेद अजिबात नाही. पण आंदोलन केलं म्हणून कारवाई का करायची? करण्याची पण पद्धती असते. ही डांबाव चोरून जर तार धरायला लागले तर त्याला आंदोलन म्हणतात का? त्याला आंदोलन म्हणतात आंदोलन हे आंदोलनाला पर्याय असते ती, शांतीनं हे न ते नसते ती. हे डांबाव नाही आमच्याकडून, फक्त आम्ही डांबावर चढलोय आमच्या न्याय हक्कासाठी. मीच चढलो होतो डांबावर. मिळाला का न्याय? न्याय मिळाला? सगळं थांबलं तिथं, स्टॉपच सगळं आहे. दांडगाव्यानं चाललो सगळं. आधी पहिले आम्हाला नोटीस पाठवायला ना मोजणी करताना. बरोबर. बेकार मोजणी नोटीस पाठवता तुमच्या जागा तुम्ही पाठवले असतं का? मोजणी पाठवा, हे पाठवा, नोटीस पाठवतो ना. तुमच्यात आम्ही येणार आहे नोटीस, कुठलंही नोटीस नाही आम्हाला, कुठलंही काय ना. तुम्ही कुठल्या अधिकारी तुम्ही केलं ती कुठल्या ह्याच्यावर केलं तुम्ही? काय नाव आहे तुमचं? दत्तलाम. काय शेतीच? शेती. आमची पण जमीन जाते 10 एकर. नोटीस नाही, काय नाही, मोजणी करते, अधिकार आहे त्यांना. तुम्हाला नोटीस न पाठवता मोजणी केली? हो केली. 14 दिवस यांना आत ठेवलं. कारवाई केली. सकाळी 10 वाजता नेले, संध्याकाळी कारवाई केली 5 वाजता. आम्हाला अटक केली, म्हणजे आणलं 6 वाजता, 2 वाजता, 1 वाजता, आणि आमच्यावर अटक दावली 8 वाजता. हा पूर्ण विषय सविस्तर सांगा. कुठल्या गावात ही जमीन होती? मसवडमध्येच आहे. मसवडमध्ये कुठलं गाव? इथंच आहे, इथनं 1 किलोमीटर जमीन. मसवडपासून 1 किलोमीटर. किती क्षेत्र आहे माझं? नाही, सगळं टोटल तिथं क्षेत्र किती आहे? टोटल क्षेत्र आमच्या 7 जणांचं मिळून 120 एकर आहे. 120 एकरात MIDC बसवायचं? 8,000 एकरात MIDC म्हणजे कॉरिडॉर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण इथं प्यायला पाणी येतं 10 दिवसात, कॉरिडॉरला पाणी येणार आहे, कुठून आणणार आहे ते? ते एका बी शेतकऱ्यांच्या ज्याचं खात्यानं आहेत म्हणजे शेतीची, त्या एका बी शेतकऱ्यांना नोटीस नाही आली? कुणालाही नोटीस नाही. कुणाला नोटीस नाही. आता मोजणी झाली, मोजणी करायला आलती मोजणी करा, मोजणी केली त्यांनी दांडगाव्यानं असंच अटक करून भीती दडप. मोजणीदारासोबत कोण होते? काय नेते कोण? ती काय जयकुमार गोरेच. जयकुमार गोरे सोबत होते? सोबत नाही, मी आपलं असं पाठीमागणं. ओके. नाव काय? विश्वजित शिर्के. शेती का? शेती. काय म्हणतो इथं माडा लोकसभाचं वातावरण? माडा लोकसभा काय वनवी येणार. कोण येणार वनवी? धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. निंबाळकरांचं काय काम नाही काय? निंबाळकरांचं काय नाही, भाजपला जनतेच्या विरोधात लाट तयार झाली. आता भाजपच्या विरोधात जनतेची लाट निर्माण झाली. भाजप काय म्हणे 400 पार करणार आम्ही. 400 पार करायला पाकिस्तानमध्ये निवडायला लागलं. बरं. का पहिलं का महाराष्ट्रात किती सीटा होत्या? 48. 48 पैकी भाजप आणि मित्र पक्षाला किती होत्या? 45 आसपास. गुजरात सगळं त्यांचंच होतं. राजस्थान, दिल्ली सगळं. आता दक्षिणेकडला विचार केला तर सगळीकडंच विरोध मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे 100% 200च्या आसपास राहतील बघा भाजप सगळ्या टोटल. भाजपचं सरकार येणार नाही? 100% सरकार पडणार भाजपचं. महाराष्ट्रात काय परिस्थिती? महाराष्ट्रात कमीत कमी 28 ते 30 सीटा महाविकास आघाडीला लागतील. बरं. माड्यात काय होईल? माड्यात धैर्यशील मोहिते पाटील येईल. निंबाळकर निवडून आल्यापासून आले नव्हते काय? निंबाळकर आले होते किंवा नाही आले, पण काय इथं वस्तुस्थिती अशी आहे ना, दुष्काळ आहे. माडाचा माळशिरस तालुका घ्या, सांगोला तालुका घ्या, हे तालुकासुद्धा दुष्काळाच्या ह्याच्यात बसलेत. पण मान तालुका हा दुष्काळाच्या ह्याच्यात बसलेला नाही. पाणी नसून आणि महाराष्ट्रात जर सगळ्यात कमी पाऊस म्हणलं तर या मसवडमध्ये मिळू पडतो. 29 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि जर 29 सेंटीमीटर पाऊस पडून जर तुम्ही दुष्काळ जाहीर करू शकत नसला तर काय म्हणायचं सरकारला? इतकी भयानक परिस्थिती आहे. 1000 रुपये टँकर घ्यायला लागतात माणसाने इथं. आता टँकरने पाणी चालू आहे का? टँकर विकत घ्या स्वतः. बरं. ग्रामपंचायतचं पाणी? नगर परिषद असेल ना? आमचं इकडे गाव आहे एक 5-10 किलोमीटरवर. ग्रामपंचायतचा विषयच येत नाही तिथं. 15-20 दिवसांनी पाणी येतं, पण स्वतःच्या खर्चानं 1000 रुपये देऊन टँकर घ्यायला लागतात गुरांसाठी. जवळजवळ 17,000-1,500 जित्रा पाहिजे गावातनी. कसं भागणार आहे?
100% 200च्या आसपास बघा राहणारी सरकार, पडणार सरकार, एवढंच बोलतो. आणि मोदींनी देशात काय विकास केलाय का? मोदी लय मोठा विकास केला आहे. काय केलं? 400चा गॅस 1100 घालवला, पेट्रोल वाढवलं, आजचे दिन काळं धन आणलं, 15 लाख आमच्या अकाउंटवर आले ते आले का? आलेत की आता ती याला KYC करायची राहिली या बरं घ्यायची येते अजून. आणि काय घेताय तुम्ही सांगताय सगळं. आम्ही पहिल्या स्टार्टला मोदीला निवडून देताना विचार केला की काँग्रेस सरकार होतं ना, तो स्पेक्टर घोटाळा, सत्यम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, जेवढंही घोटाळं झालं त्याच्या विरोधात म्हणून आम्ही मोदी सरकारला पहिलं मतदान केलं. पण आजचं घोटाळं बघितलं ना तर त्याच्यापेक्षा भयंकर घोटाळा येतं. कुठलं घोटाळा घ्या. ज्या वेळेस मला सांगा, ज्या वेळेस नोटाबंदी झाली त्यावेळेस काय झालं, कुणाच्या अकाउंट भरली गेली, कुणाचं काय गेलं, ही सगळ्याविषयी माहीत आहे, जनतेला माहीत आहे, सगळ्याला माहीत आहे. त्यामुळे आता यंदा महाविकास आघाडी इलेक्ट्रॉल बॉन्ड माहिती आहे का? इलेक्ट्रॉल बॉन्ड मागवलं माहिती आहे की काय ती काय एक प्रकारचं तुम्हाला टेंडर वगैरे कुठलं पाहिजे असलं तर मागच्या हातादारांना पैसे घ्यायचं आणि द्यायचं टेंडर, आणि काय करायचं की म्हणायचं आमच्या पक्षाला हे केलं, निधी दिला, अशा प्रकारचं होतं हे. त्यामुळं यावेळेस 100% केंद्रात आणि महाराष्ट्राचा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो. आजच्या दिन आहे ना, कसा आहे दुधाला भाव? काय नाही भाव नाही. किती आहे आता? 25 रुपये. 25 रुपये. पूर्वी किती होता? पूर्वी काय अनुदान दिलं ती जमा झालं नाही, कुणाचं झालं ती माहीत नाही आम्हाला, पण आमचं नाही झालं. शेतीत काय आहे आता? शेतीत काय नाही, दुष्काळ. रानात काहीच नाही? काय नाही. पाणी नाही? काय नाही पाणी. कसं काय पाणी नाही? सोडलंच नाही तर कुठं नाही पाणी. पाणी इकडं आलं म्हणतात. कुठं आलं काय माहिती. कॅनलला कुठं काहीच नाही, पाणीच नाही आमच्या इकडं. प्यायला पाणी नाही. कुठलं गाव? टँकर पण येत नाही तर. गाव कुठलं? हां, गाव कुठलं? बाटकी. हां, पाणी नाही काय नाही. पाणी कुठं सोडलं असलं इकडे तर माहित नाही, आमच्याकडे एक ठेम नाही अजून आला. निंबाळकर तुमचे खासदार आहेत. कशाचे खासदार आहेत तेव्हा? आलते का निवडून आले? नाही कधी. आमच्या गावात कधीच नाही आले. आता काय वातावरण आहे माड्यात? मोहिते पाटील येणार 100% येणार. चालू आहे तुला त्याच्यामध्ये सरकारचं 5 रुपये अनुदान येते का? अनुदान नाही. काय जमा झालं, काय अजून काय नाही भेटलं, फक्त 1 महिना. आता डबल 25 रुपये आहे. सरकारचे काय निकष आहेत त्या निकषामध्ये जर बसत असेल, त्यांनी काय आधीच 2 नंबर तिथे जर केला असेल, कसलं 2 नंबर करत असतात काही लोक करत असतात, त्यामुळं ती सरकारने अनुदान बंद होते. पण जे काही जे नियमात बसले जे करत आहेत त्यांना 5 रुपये अनुदान पडलेलं इतर ठिकाणी आपण विचारा. आपल्या गावात चौकशी राष्ट्रवादी शिवसेना सरकार होतं त्यावेळेस 36 रुपये दर होता, 38 रुपये पत्र गेलता. 3-5-8ला 38 रुपये दर गेलता, आहे 25 रुपये. ती बी नाही अजून जमा. पहिलेही काँग्रेसच्या काळामध्ये दर कमीच होता, हे लक्षात ठेवा. कधी हे महाविकास आघाडी सरकार नाही, त्याच्या अगोदर असताना काँग्रेस ज्यावेळी सरकार होतं भाजपच्या ज्यावेळेस, त्यावेळी सरकार दर कमीच होता. निदान भाजप 2014 साली काँग्रेस सरकार गेले, त्याच्यानंतर दर कधीच दुधाला नाही. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस 38 रुपयावर दर गेलता, आणि त्या टायमाला पिंडीचं पोत होतं 1000 रुपयाला, आता झालं 2200 रुपयाला, आणि परवा वाढलं कधी 500 रुपये, आणि दर कमी 25 रुपये दर. 2014ला DAPचं पोतं किती होतं? 1 मिनिट समजा ऐका. 2014 साली ज्यावेळी भाजप सरकार आलं, आदरणीय महादेव जानकर दूध विकास मंत्री होते, त्यावेळी अनुदान चालू होतं. अजून आपण विचारा जे दुडीरी आहे त्यांच्याकडे, त्यांना विचारा. त्यावेळी महादेव जानकर साहेब असताना सुद्धा अनुदान चालू होतं, आणि आता हे सरकार असं फडणवीस साहेबांचं आलंय तरी सुद्धा अनुदान चालू आहे. आता मला नाही काय कळत, मला ते काय लिहाय वाचा येत नाही, कुठं आहे काय. मतदान देत असाल की? कशाला मतदान जातं मी दिलं तर आपण द्यायचं, आणि त्याचं काय असतं? कुठं द्यायचं? कुठं द्यायचं तर द्यायचं, आपल्या गावाच्या मागं जायचं असतं. काय एकट्याच चालतं का तेव्हा? आता गावाने काय ठराव करतात काय? गाव आता ठराव करणार तर काय अशी मनाने जाते ती समजी. तुमचं नाव काय? विषय काय करता तुम्ही? काय नाही, निवांत. शेती आहे. लोकसभा निवडणूक लागली, हां, काय माहोल आहे इकडं? तर काय जनता करेल ते. काय जनतेचा काय कौल आहे? तुतारी. शरद पवार, निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील, कोण येणार निवडून? आता काय तर सांगता येते. ज्याचं नॅट होईल कुणाचं नेट आहे इकडं? नॅट तुतारीच असणार, दुसरं कोणाला? तुतारीचं. हां, काय काम केलंय काय मोहिते पाटलांनी? सगळं पहिल्यापासून केलं. निंबाळकर 5 वर्षात बघायला आलं नाही गाव कुठं आहे. निवडून आल्यापासून आले नाहीत अजिबात नाही. बर, कोणाला मत द्याय, नेमकं कोणाला द्यावं? कुठलं गाव तुमचं? धुळदेव. धुळदेव. हां, पाणी आलंय का तिकडं?
अहो टँकर 12 महिने झालं चालू आहे, ना दुष्काळ जाहीर ना काय, कशासाठी मग द्यायचं निंबाळकरला? दुष्काळ जाहीर झाला नाही, अजिबात ना. पाणी पण आलं नाही. रुपया पीक काय ह्याचा पीक विम्याचा मिळाला नाही का काय नाही, कायसाठी मत द्यायची? जयकुमार गोरे तर म्हणतात पाणी येणार जुलैपर्यंत. आम्ही मेल्याच जीवन जुलैपर्यंत येणार म्हणतात. काय येत नाही जात नाही, नुसतं सांगायचं आहे. किती दिवस झालं सांगतात पाणी येणार म्हणून? मग 5 वर्ष होऊन गेली सांगते त्याला. कधी येतो म्हणलेले ते? येत नाही पाणी आणि काय नाही, गप्प काय 5 वर्षात केले का काम त्यांनी? इतकं पाहिजे ना. आता बघू, आता तुतारी काय म्हणते बघू. तुतारी ह्यावेळेस तुतारी निवडायची. विचार आहे सगळ्याचा. काय नाव? वैभव माने. काय करतो? हा, काय करतो? काय नाही, कॉलेज. कितवीला आहेत? बीकॉमला आहे. बीकॉमला आहे. काय इकडं माड्यात काय वातावरण आहे लोकसभेचं? दिसते असं तर काय, तुतारीच दिसते, दुसरं काय? तुतारी दिसते. तुतारीच. निंबाळकर आलते का निवडून आल्यापासून? आम्ही तर कधी समोर तर कधी बघितलं नाही. कुठलं गाव? हेच गाव. हेच मसवड. पाणी येतं का प्यायला? येते 8 दिवसानं 8 दिवसातनं 10 15 दिवसातून. बरं. नगरपालिका? नगरपालिकेत 10-15 दिवसात. हो. पाणी तर आलं कॅनलचं म्हणतात. आमच्या तर अजून दिसलं नाही. बरं. आला असेल काय, आम्हाला तर पाणी येत नाही रोज. गोऱ्यांचं कसं काम आहे? हां, त्यांचं काम आहे. त्यांचं सगळं काम आहे. त्यांनी विकास केला आहे आमच्या भागात सगळीकडे. त्यांचा विकास आहे भरपूर आमच्या भागात. यावेळेस कोण होणार खासदार? आता सगळी म्हातारी माणसं वगैरे म्हणतात तर तुतारी तर तुतारी. आता दुसरं काय जावं. जुनी माणसं. काय नाव? देवदास कोळेकर. आता काय पाणी नाही, पाऊस नाही, काय नाही. कॅनलला पाणी आलंय म्हणतात की. कुठं पाणी? कागदाव असेल पाणी, कुठं अजून झालं नाही, सुटलं नाही अजून. अजून कागदावच आहे अजून. काय माड्यात लोकसभेचं वातावरण काय म्हणतंय? लोकसभेला काय तुतारी वाजणार. तुतारी वाजणार? वाजणार 100%. मोहिते पाटील त्यांचं कामच चांगलं आहे पहिल्यापासून. निंबाळकरांनी काय केलं नाही का 5 वर्ष? नाही, ते कसलं फिरागलंच नाही इकडं. अजून कुठं गावात कुठल्या आलंच नाही. त्यांची पहिली मोहिते दादा खासदार असताना कामं तर केलेली आहे, पण ह्यांनी काय नाही केलं अजून. रणजित इकडं फिरागलाच नाही. फिराकलेच नाही. नाही, नुसतं मोठ्या मिशा करून तिकडंच वर केंद्रातच बसला, अजून इकडं आलाच नाही. अजून बी आम्हाला मतं मागाय आलं नाही ते. नाही येणार बी नाही इकडं, त्याचा काय विषय. का बरं? काय आता ती त्याचा धमकच नाही विकास करायची तर. मोदींनी काय केलंय का देशात? मोदीच तर काय सापच आहे. काय मोदीनं केलंय तर? मोदीने बरंच काय केलं. देशात काय केलंय? काय केलंय मोदींनी? मोदीने बरंच काय केलं, म्हणजे खोटं बोलूनच मतं मागितले ते. ह्याच्यापेक्षा दुसरं काय केलं? 15 लाख रुपये दिला आजपर्यंत, आम्ही तेच खराचतोय. त्याच्यानंतर आधार कार्ड काढा, त्याला ते आमकं लिंक करा, तमकं लिंक करा. आमच्यासारख्यांनी जोराक्स काढून आमच्यासारखी मातीत गेली, आणि जोराक्स काढणारे त्यांनी बंगलं बांधलं. दुसरं काय केलं तेव्हा? त्यामुळं आता त्यांचा चांगला विकास आहे, त्यामुळे त्यांना मतदान करावं लागेल. मोदींना करावं लागेल. मोदींना करावं लागेल ना, खरं सांगते ते ना पहिल्यापासूनच. काय करता तुम्ही? शेतीच. किती आहे शेती? शेती काय खायापुरते आहे आपले 5-6 एकर. 2000 येत असतील ना? 2000 मोदींचे येत असतील PM किसान योजने. 70 रुपये घेऊन 20 रुपये दिलं म्हणजे 2000 येतं, असं काय नाही. आमचं 70 रुपये लुटते ते, आणि त्याच्यानंतर 20 रुपये आम्हाला देते ते. म्हणजे काय आम्हाला देते ती? हाताला GST. हां, GST सर्वांवरच आहे ना. 18% GST. हां, 100% 18% GST आहे. त्यामुळे काय म्हणून त्यांना ते मतदान करावे. आणखी काय केलं मोदींनी? महागाई वाढली का देशात? आता महागाई वाढलीच की. 2014 साली त्यांनी सांगितलं ना काय काय महागाई म्हणून सांगितलंच की त्यांनी. तुम्हाला तुमच्या माध्यमातून माहीतच असेल. गॅस महागला, त्यावेळी 400 रुपयाला होता, आता 1100 रुपयाला झाला. ते काय 250 रुपयाला झाला थोडाच. दुसरी गोष्ट पेट्रोल 55-56 रुपये होतं, ते आता 100 रुपयाच्या पार झालं. काय महागाईतलं कमी झालं? कायच नाही. खतांच्या दर DAPचं पोतं 600 रुपयाला होतं, आता 1400 रुपयाला पोत आहे. धान्याचा दर काय? ज्या वेळेस शेतकऱ्यांकडं कांदा असू द्या किंवा काही उत्पादन असू द्या, त्यावेळेस निर्यात बंदी, आयात चालू होती. शेतकऱ्यासाठी बाजूने काहीच नाही ना. तुम्हाला काय वाटतं ते? तुम्हीच सांगा आता तुम्हाला काय करावं. आम्हाला तुमचं महत्त्वाचं म्हणणं नाही, आमचं म्हणणं आहे मोदी सोडून मग ते कोणी येऊ द्या, म्हणजे खरं बोलणार असं. मोदी का नको बरं?
खरंच बोलतच नाही ना ते. मोदीने ते जगभरात नाव केलं म्हणतात देशाचं. नाव कशावर केलं? जाहिरातीवरच नाव केलं ना. जाहिरातीशिवाय दुसरं काय आहे? त्या 15 लाखाचं काय केलं? जाहिराती व्यतिरिक्त कायच केलं नाही. खोटं बोलून राजकारण केलं. हे असं आम्हाला सर्वसामान्य व्यक्तीला वाटतं. भ्रष्टाचार संपवला की मोदीने. काय भ्रष्टाचार? मोदी म्हणतात की भ्रष्टाचाऱ्यांना मी जेलमध्ये टाकलं. आला 100%. ही खरं आहे बरं का. आता हे अजित पवार भ्रष्टाचारीच होता ना. त्याच्यावर खातच दिलं त्याच्याकडे, तिजोरीच त्याच्याकडे दिली. आणि मग भ्रष्टाचार मुक्त कसा झाला? मोदी कसं काय म्हणतात? हां मग तेच ना, आम्ही तेच सांगतोय. भ्रष्टाचारीवाले टोटली भाजपमध्ये आहेत आता सध्या. देशात आले का? काळं धन आणायचं होतं कुठलं? काळं बी नाही आणि गोरं बी नाही. कुठलं देशालाच लुटलंय. काय करता? शेतकरीच आहे. काय चाललंय देशात? देशात काय चाललंय? सगळी लबाडी चालली. काय मोदी येणार का आता? नाही येणार आता. नाही ना. कसं काय? आम्ही मत दिलं तरी येईल, नाही कुठला येते. तुम्ही मत नाही देणार? नाही देणार. का बरं? का मग त्यांना त्या महागाईच वाढवली तेवढी. तर काय मागले? काय स्वस्त आहे? हाय स्वस्त काय? माड्यात काय होईल? हां माड्यात मोहिते पाटील बसणार. मोहिते पाटील? हो. तुतारी? हो. निंबाळकरांचं काम नाही काय? निंबाळकर बाबा निवडून गेल्यापासून आलाय काय? तर बघायला तरी माणसं मेले ती का जगली ती नाही आले. कधी आलाय? काय नाही, व्यवसाय करतो. कुठला व्यवसाय? केळीचा व्यापार करतो. काय चाललंय? काय नाही, निवांत. माड्यात काय चाललंय? माड्यात तुतारी मोहिते पाटील. निंबाळकर नाही? नाही. का बरं? पाटलाशिवाय पर्याय नाही. पर्यायच नाही. का असं का वाटतं? कशासाठी? आता 5 वर्ष झालं खासदाराला निवडून दिले, कुणाकडे लक्ष दिलंय? जनतेकडे आहे का? आले नव्हते इकडे निवडून आल्यापासून. आता बघायलाच बोर्ड लावायला पाहिजे. दिसताय का बस एवढंच. खासदार दाखवा लाख रुपये. मोदींचं काम कसं आहे देशात? काय तेव्हा महागाई किती झाली? काय मागले? पेट्रोल मागलंय, डिझेल मागलंय, युरिया मागलाय, हां गॅस मागलाय, अजून काय? मी शेट्टी. काय करता? व्यावसायिक आहे. काय वातावरण आहे माड्यात? वातावरण गरमच आहे. काय मोहिते पाटील येणार त्याच्यात काय आता डबल सांगावं लागतंय का? सगळ्याला सांगावं लागतंय. मनानं कळते, लोक हुशार झाले. लोकांना कळते, सगळ्यांना कळते, मनानं कळते. मोहिते पाटलाची हवा इकडं भरपूर पहिल्यापासूनच हवा आहे त्यांची. निंबाळकरांनी काय काम केलं नाही? तर वर माळशिरस चौक आहे, त्या चौकात जावं लगेच नाव दिसतंय त्यांचं. तिथं पिकअप शेड दिलंय. तिथं वर जावा. हां हायमॅक्स दिलेत. म्हणजे गजानन रामचंद्र सोनवणे. काय करता तुम्ही? मी सिद्धनाथ पतसंस्थेत एजंट आहे. बर. माड्यात काय वातावरण आहे लोकसभा निवडणुकीत? तुल्यबळ होणार. तुल्यबळ होणार? हां. आणि थोड्याशा फरकानं लिंबाळकर येणार. निंबाळकर येणार. काय माड्यात लोकसभेची निवडणूक लागली, काय वातावरण आहे? वातावरण भाजपच होईल. भाजप होईल. निंबाळकर आलते का कधी? नाही आले नाही, पण बाकीच्या सपोर्टमुळे होईल. काय काम केलं का त्यांनी 5 वर्षात? त्यांनी नाही काम केलं, त्यांना कोण ओळखत पण नाही. मग कसं काय? आमदारामुळे सपोर्ट इकडनं जास्त. जयकुमार गोरेंमुळे येणार. बाबा शिवाजी कोळेकर. काय करता? काय शेतीच आहे का? काय राहणार? काय राहणार राव, डेखळाशिवाय काय नाही. काय पाणी नाही का? पाणी नाही, काय नाही, लय अवघड परिस्थिती चालली आहे. पाणी का आलंय म्हणतात की? कशाच पाणी आलं, नळ्या काढल्या त्याला 6 महिने झाले, नळ्या पूर्ण नाही अजून. जुलैपर्यंत येणार म्हणतात गोरे. काय वाटत नाही राव, काय खरं आहे. तरच उभं राहणार आहे निवडणुकीला, नाही तर राहणार नाहीत. काय त्यांची तर अपेक्षा आम्ही केलीच नाही. पाण्याची तर अपेक्षा केलीच नाही. पाणी येऊ शकत नाही. तर कसं काय येऊ शकत नाही? नाही शकत. पावसाळ्यात 4 महिने पाणी येणार आहे, परत काय पाणी आहे आपल्याला? रडक्याजोगं डोळं पुसायचं काम आहे. काय माड्यात काय वातावरण आहे? माड्यात बघा का तुतारी वाजली पाहिजे. तुतारी वाजली पाहिजे. हां तुतारी वाजली पाहिजे. लिंबाळकर कसलाही आम्ही बघितला पण नाही. निक्या मिशा पिळतोय बघा. काय त्या मिशीचा काय उपयोगच नाही. काय सो उपयोग नाही. काहीच काम केलं नाही. काय सो केलं नाही बा. मी तर बघितलाच नाही कसला आहे ते. मोहिते पाटलांनी केलंय का काय? मोहिते पाटील 1 नंबर माणूस आहे राव, काम करते ते. अजून पण इर्षीन उभं राहिले म्हणजे कामच करणार ना. तुतारी का नाही वाज. मोदींनी काय केलं का देशात? काय राव मोदी काय शेतकरी तर मारलीच त्यानं. काय ठुलच नाही राव, काय सो ठुल नाही त्यानं. नाही काय सो ठुल नाही. का ना आता का ना आलं का नाही, काय खरं नाही शेतकऱ्यांचं. नाही काय खरं होणार नाही. हे आपलं बघा पवार साहेब चांगला माणूस म्हातारा, पण असू द्या. पण पक्ष फुटला की त्यांचा? पक्ष फुटू द्या की हो. आता अजितदादा पवारांना आता त्याचाच पोरगा आहे.
केली जरा गदारी, पण ते ठामपणानं हाळे मारूनच येणार आहे. ह्याच्यात काय वादच नाही. आमची पण ताकद आहे, आम्ही पण तिथं धावतो. हो. बोला की काय नाव काय? अमोल मासा. काय करता? शेतीच करतो. काय राहणार? काय नाही सध्या नाही. काय सध्या नाही. तुमचं काय नाव? सुरेश मासा. काय करता? शेती. काय राहणार? रानात कायच नाही, तर पाणीच नाही, दुष्काळ पडलाय. तर माड्यात लोकसभा निवडणुकीचं काय वातावरण? काय तसं काय सांगता येत नाही. निंबाळकर आलते का निवडून दिले? आले ते का आमदाराचं हे काम आहे आमच्या इकडे, त्यामुळे आमदार सांगेल तीच आम्ही करणार. आमदार सांगेल जयकुमार गोरे. हां, जयकुमार गोरे सांगतील तीच करणार. नाव तर सांगा की. बिरा मसाळा आहे ना. काय करता? काय ना शेती करतो, काय करायचं. माड्यात काय वातावरण आहे? कशाच वातावरण काय, आम्हाला 50,000 रुपये सगळ्याला दिलं ना, आम्हाला दिलं नाही. तर गुलीवाल्या खात ह्याला कर्जदाराला सगळ्याचं 50,000 रुपये ना, आम्हाला 50,000 का दिलं नाही? तर कर्जमाफी हा काय दिलं नाही तर काय? 70,000 रुपये कर्ज सगळ्याचं लाखांना माफ झालं, आमचं माफ झालं नाही. तर मोठ्याच झालं ना, आमचं गरीबात झालं नाही. तर आम्ही रोजगार करून मेंढर राखून जगतोय. काय करायचं आहे? कोणी जरी असला तरी नेता तरी आम्हाला काय घेणं आहे? लिंबाळकर असो नाही तर अजून कोण मोहिते पाटील असो नाही कोण असो, काय गरज नाही त्याचं तरी काय श्याम आहे ते तरी काय होईल तुतारी का कमळ लाग ते काय पुढचं आता काय गणित पब्लिकचं मनावर शेवटी पुण्य. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय नाही बाबा. काय होईल माड्यात वातावरण लोकसभा निवडणूक? होईल जे त्याच्या काय कामाच्या हिशोबानं जे त्याच्या. निंबाळकरांचं कसं काम आहे? निंबाळकर कसला आहे ते बघितलाच नाही आपण अजून. आले नव्हते काय? कधी आलंच नाही, त्याचा पोस्टरवरच बघितलेला तेवढा, समोर माणूस बघितलाच नाही आपण. त्यामुळं आता काय कसं आणि त्याचं काय ते कामाचा तरी विषयच नाही, पण त्याला बघितलाच नाही आपण कसला आहे. बरं, बघितलंच नाही, आलाच नाही तर आमच्या पत्र तर आता बघायचं कुठं जाऊ. काय होईल माड्यात? माड्यात आता काय होईल, आता मोहिते पाटील होणार, दुसरं काय होईल? मोहिते पाटील येतील. हो. मोदीचं कसं काम आहे? मोदीचं आहे की भ्रष्टाचार बी त्याला चालते ती, इकडं दुसरीकडं भ्रष्टाचार करते ती तेव्हा ईडी लावतो. म्हणजे दुसरीकडे असलो दुसऱ्या पक्षात असल्या आणि त्याच्या पक्षात आल्यावर ना ईडी सगळी जाते. त्यामुळं मोदीचं काम लई चांगलं आहे, जोरात सगळ्यालाच माहीत झालं. भ्रष्टाचाराचा आरोप करायचा आणि आपल्या पक्षात घ्यायचं. आपल्या पक्षात घ्यायचं. भ्ष्टाचार केल्यावर ह्याच्याकडे आला तरी पण ती भ्रष्टाचारच झाला पाहिजे का नाही? कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे का? ह्याच्याकडे आल्यावर कुठं कारवाई जाते आणि भ्रष्टाचार बी कुठं जातो? कारवाई होत नाही. हां, अजितदादा म्हणला 70 कोटीचा घोटाळा केला, 17,000 कोटीचा घोटाळा बरोबर सगळं सांगितलं होतं का नाही? मग ह्याच्याकडे आल्यावर कुठं गेला त्याचा घोटाळा सांगा ना मला. मग ही मोदीचं काम आहे, चांगलं आहे ना. मोदी तर म्हणतात आम्ही भ्रष्टाचाराने जेलमध्ये टाकतो. तू म्हणावचा टाकतोय का तुझ्याकडे घेतोयस भ्रष्टाचारी सगळी गोळा करून? हा, तू चांगला न्याय देतोयस म्हणा. त्याच्याकडे गेल्यावर त्यानं केलं पाहिजे का नाही? आपल्याला काय म्हणायचं आहे, भ्रष्टाचारी त्याला चालत नाही, त्याच्याकडे गेल्यावर कसं काय चालतोय? 2,000 देतात की शेतकऱ्यांना मोदी सरकार? 2,000 देतो, 10,000 वसूल करून घेतो. कसं काय? जीएसटीतनं घेतो का नाही? जीएसटी हा, खताच्या किमतीवर. खताच्या किमतीवर आमच्या शेतीला भाव नाही, त्या मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कशाला भाव नाही. आणि खताचे पोत्याला भाव आहे का नाही? मटेरियलला, औषधाला त्याचा कमी करतोय का? ही नाही. मग आता आमचं मी म्हणतोय का आपण मोठा शेतकरी असल्यावर 1 लाखाचं तरी वर्षाला त्याचं ते खताचे पैसे जाते, तर त्यातनं जीएसटी किती कट करून जाते? 18% जी. हां, मग किती लाखाला किती गेलं पैसे? 18,000. आणि आम्हाला किती आलं? 6,000. हां हां, म्हणून तू ही म्हणते ती 2,000 मोदी देतो, म्हणून म्हणलं मोदी देतोय की ना आमच्याकडून डबल 4 पटीने घेतोय. 2,000 देतो, 40,000 घेतो. माड्यात काय वातावरण आहे? माड्यात काय आहे? मोहितेच येणार, तुतारी का कमळ? मोहिते येणार निवडून. मोहिते भाजप देत नाही, भाजपला कोण मत देत नाही. का बरं? काय ती भाजप कामच नाही ना. कामच केलं नाही अजिबात नाही, आमच्यात तर नाही. मोदींनी तर लय काम केलं म्हणतात. हां, मोदींनी तर प्रचंड काम केलं म्हणतात. कुणाच केले? देशात प्रचंड काम झालंय. ठीक आहे, बाकीचं काय माहीत नाही, पण आमच्यातलं सांगतो. काय करता? काय शेती करतो. काय माड्यात काय परिस्थिती आहे लोकसभा निवडणूक? म्हातारी तुतारी वाजणार. तुतारी. नमस्कार. नमस्कार. काय नाव? श्रीपती राजाराम मासा. काय करता? शेती. माड्यात काय परिस्थिती आहे? तुतारी.
तुतारी. निंबाळकर आले नव्हते काय? नाही नाही बघितलंच नाही अजून आम्ही खासदार. काय काम केलं नाही त्यांनी? काम केलं बी नाही, खासदारच बघितलं नाही कोण निंबाळकर आहे बरं माहीत नाही. बरं. मोहिते पाटलांचं कसं काम आहे? मोहिते पाटलांचं काम कसं? मोहिते पाटलाचं काम चांगलं आहे. मोहिते ते पण ते आमचं 50,000 काटून घेते ते ना, आम्हाला 2,000 देते. 50,000 कसं काढून घेते? खातं घेतो आम्ही 50,000ची, नंतर बियाणं घेतो, कपडे घेतो, चपला घेतो, या सगळ्याला GST बसवला आहे. बरं. त्याच्यातनं आमचं 50,000 काटते ते 2,000 आम्हाला देते. त्याच्यामुळे ह्या वेळेला पवार साहेब तुतारी, माड्यात काय होणार नाही.